नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आखातात पेटलेलं युद्ध, वाऱ्याच्या वेगानं शत्रूचा वेध घेणारी क्षेपणास्त्र, आग ओकणारं आकाश, हे चित्र आपल्याला गेल्या 20-22 दिवसात परिचयाचं झालंय. या युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था आणि शांतता विस्कळीत झाली आहे. पण कोणत्याही दोन देशांमधल्या युद्धाच्या आगीचा मोठा चटका आणि फटका बसतो तो त्या देशांमधल्या स्थानिक नागरिकांना. सतत भीतीचं सावट, कधीही कानावर पडणारे सायरनचे भयाण आवाज, डोळ्यासमोर येऊन कोसळणारी क्षेपणास्त्र, निर्मनुष्य रस्ते आणि आभाळ व्यापणारे शत्रू राष्ट्रांचे आत्मघाती ड्रोन्स. केवळ कल्पना केली तरी थरकाप उडतो. पण ही सगळी परिस्थिती रोज अनुभवणारे, हे युद्ध जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि इस्रायलच्या निर्मितीपासूनचे अभ्यासक नोहा मसील सर आज कट्ट्यावरती आहेत. थेट इस्रायलमधून आपल्यासोबत आहेत. नोहा मसील यांचा जन्म मुंबईचा. 1970च्या दशकात ते इस्रायलला गेले, पण तिथेही त्यांनी मराठी भाषा आणि मराठी मातीचा दरवळ जपला. इस्रायलमध्ये मायबोली नावाचं त्रैमासिक चालवून स्वतःचं मराठी पण जपलं. तिथल्या बेने इस्रायली लोकांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी त्यांनी काम केलंय. इस्रायल हे चहूबाजूंनी शत्रूंनी वेढलेलं राष्ट्र आहे. जरी अमेरिकेचा पाठिंबा असला तरी हमास, हिजबुल्ला, हुती बंडखोरांमुळे इस्रायलचं प्रचंड नुकसान झालंय. आणि या युद्धात आता इराणही मागे हटायला तयार नाहीये. 3 आठवड्यांनंतर युद्ध तीव्र होताना दिसतंय. या युद्धाचे भविष्यकालीन परिणाम काय? इस्रायल आणि इराणसमोर कोणत्या नव्या समस्या असतील? जगाला जे दिसतंय त्या पलीकडे आखातात नेमकं काय घडतंय? या सगळ्याबद्दल नोहा मसील सरांशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार, आपलं कट्ट्यावर स्वागत आहे. नमस्कार. सर, तुम्ही जेरुसलेममध्ये आहात आणि आत्ताची स्थिती काय आहे? तुम्ही सगळे सुरक्षित आहात ना? तुम्हाला तिथं आत्ता काय जाणवतंय? काय वातावरण आहे? इथलं वातावरण नेहमीच आमच्यासाठी एक प्रकारचं म्हणजे स्थिर नसतं. कधी कुठून काय होईल, कोण कुठून काय करेल याची आम्हाला नेहमी काळजी वाटते. नाही, आत्ता जी स्थिती आहे ती गेल्या 20-22 दिवसांपासून इराण शी इस्रायल आणि अमेरिका मिळून जे युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्याची धग जी आहे ती फक्त इराणपुरती न राहता, म्हणजे या आक्रमणानंतर इराणकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली जात आहेत तेल अवीववर, जेरुसलेमवर. तर तुम्ही ज्या भागामध्ये आहात तुम्हाला त्याची धग जाणवतीये का? तुम्ही पुरेसे सुरक्षित आहात का? हो, आम्ही पुरेसे म्हणजे सरकारने सगळ्या प्रकारची सोय करून ठेवलेली आहे. आम्हाला जवळजवळ हे त्यांचे जे तिकडून ते जे अण्वस्त्र सोडतात ती येण्यापूर्वी आम्हाला 5 मिनिटं अगोदर आम्हाला एक सायरन वाजतो आणि तो सायरन वाजला की आम्ही आमच्या प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक बिल्डिंगमध्ये खाली तिथे त्यांना एक संरक्षण स्थान असं आहे की तिथे माणसं जाऊन थांबतात. म्हणजे वरून जरी बॉम्ब पडला तरी त्या जागेला काही होणार नाही. तसंच आता नवीन जी घरं बांधली आहेत एक 10 वर्षापूर्वीपासूनची, त्या प्रत्येक घरामध्ये एक रूम असा ठेवलेला आहे की तो संरक्षण रूम. त्या रूम मध्ये तुम्ही गेलात की तुम्ही संरक्षित राहता. त्याच्या खिडक्या सुद्धा त्यांनी फार मजबूत केलेल्या आहेत. तर आमच्या इथे जेव्हा सायरन वाजतो तेव्हा आम्ही सगळे ताबडतोब आमच्या त्या संरक्षित रूम मध्ये जातो आणि पुन्हा त्याला दुसरा ते सगळं व्यवस्थित झालं की पुन्हा एकदा सायरन होतो. तो झालं की समजायचं आता सगळं ठीकठाक झालंय. आणि दुसरी एक त्यांनी व्यवस्था केली आहे की प्रत्येकाच्या मोबाईलवर तुम्हाला येणार, म्हणजे तुम्ही कुठे अडचणीत असाल, कुठे कामामध्ये असाल, काय असाल, तर तुमचं हे ऐकू जरी नाही आलं बाहेरचं सायरन तरी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऐकू येतंय की आता इथे संरक्षण रूम मध्ये जायला पाहिजे. मग आम्ही सगळे जातो. इव्हन रात्री 12-1 सुद्धा उठावं लागतं सायरन झाला की, आणि आम्ही तिथे जाऊन थांबतो. पण ही समोरासमोरची लढाई नाहीये. ही लढाई आहे म्हणजे त्यांचे जे हे पाठवतात बॉम्ब गोळे, ते कुठल्या भागामध्ये जातात, कसे जातात,
हे म्हणजे कल्पना नसतं यांना अगोदर. आणि मग ते झालं की वाटतं ह्या इकडे पडलं तिकडे पडलं. पण त्याचबरोबर इस्रायलने सुद्धा त्यांना टक्कर दिलेली आहे. अमेरिका सुद्धा आमच्या सोबत आहे. हम्म. पण त्यांचे जे तेलाच्या त्यांच्या खाणी आहेत, त्या खाणींना हात लावू नका असं आम्हाला सांगितलंय इस्रायलला. आणि अमेरिका सुद्धा त्यांना हात लावत नाही. पण मध्ये एकदा त्या भागात सुद्धा इस्रायलने अटॅक केला होता आणि एवढे त्यांचे पुढारी मारले, खामिनाई वगैरे त्यांचे जे मोठे धर्मगुरू आणि त्यांचे लीडर होते, त्यांच्या बऱ्याच लोकांना इस्रायलने मारलं. संरक्षण मंत्र्याला मारलंय. पण ते माघार घ्यायला तयार नाहीयेत. आणि आता त्यांनी इस्रायल बरोबरच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूची जी राष्ट्र आहे ती अमेरिका त्यांना मदत करते, त्यांना सुद्धा त्यांनी शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. म्हणजे बहरेन, तसंच सौदी अरेबिया, ह्या देशांना सुद्धा, जवळचे आणखी छोटे 2-3 देश आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. म्हणजे जो शत्रूचा मित्र तो आमचा शत्रू म्हणून अमेरिकेशी ज्यांचे संबंध आहेत, सौदी अरेबिया वगैरे, त्यांच्यावर सुद्धा अटॅक चालू केले. पण आता तुम्ही सांगितलं की जेव्हा तिकडनं क्षेपणास्त्र डागली जात आहेत तेव्हा तुम्हाला आधी सायरन, तर आतापर्यंत गेल्या 20-22 दिवसांमध्ये किती वेळा असं झालं की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे संरक्षित अशी जी स्थानं तयार केलेली आहेत, त्या वेगळ्या स्पेशल रूम्स केलेल्या आहेत, तुम्ही म्हणाला तिथं जाऊन राहावं लागलं, असे किती वेळा प्रसंग आले गेल्या 20-22 दिवसांमध्ये? 22 दिवसामध्ये आम्ही दिवसा आणि रात्री मिळून साधारण 10-15 वेळा तरी गेलो असू. अच्छा. आणि माफत राहिलं. आणि तुमच्यापासून जवळच्या भागामध्ये येऊन ती पडली वगैरे असं झालं कधी? एकदम जवळ नाही, पण आवाज येत होते, मोठ्याने आवाज येत होते. आता काय आहे, त्यांचे जे क्षेपणास्त्र येतात त्यांना पाडण्यासाठी आमच्याकडून क्षेपणास्त्र जातात. म्हणजे त्यांची क्षेपणास्त्र आकाशात असतानाच इस्रायल खालून त्यांची इस्रायली क्षेपणास्त्र सोडतो आणि मग तो त्यांना पाडतो. आणि त्यांना टक्कर झाली की त्यांचे जे अवशेष म्हणजे अवशेष त्याचे खाली पडतायत, अवशेष जे आहेत लोखंडी वगैरे ते पडतात. त्यामुळे पण काही काही गाड्या वगैरे कारवर पडतात, कुठे काय पडतात. पूर्वी पण शक्यतो कमीत कमी पडतात. पूर्वी जेव्हा रामायण आणि महाभारत या मालिका दूरदर्शनवर किंवा टेलिव्हिजन चॅनलवर बघायला मिळायच्या तेव्हा त्यामध्ये ती तशी युद्ध असायची की इकडनं बाण मारला मग तिकडनं आला आणि मग ते टक्कर. तर आता ॲक्च्युअली प्रत्यक्षामध्ये तसं तुमच्या इथं होताना दिसतंय. पण वसील सर, तुम्ही गेली जवळपास आता 50-55 वर्ष झाली इस्रायलमध्ये राहताय. इस्रायलला युद्ध नवं नाही आहे आणि त्यामुळं तिथं प्रत्येक नागरिकाच्या अंगवळणी तशी स्थिती, युद्ध स्थिती पडलेली आहे. पण तुम्ही गेल्या म्हणजे 70 तुम्ही गेलात, 71ला खूप मोठ्या युद्धाला इस्रायलला सामोरं जावं लागलं होतं. ही जी म्हणजे युद्ध आणि बदललेली युद्ध तुम्ही कसं बघताय? तुम्हाला काय बदल जाणवतोय आत्ताच्या युद्धांमध्ये आणि पूर्वी तुम्ही जी अनुभवलीत युद्ध त्यामध्ये? पूर्वीची युद्ध झाली ते मी सुद्धा आर्मीमध्ये होतो. कोण इथे आलं यंग, म्हणजे मी आलो तेव्हा मी 24 वर्षाचा होतो. तर मग मला ट्रेनिंग दिली 1-2 महिने आणि मग मी एक रिझर्व्ह फोर्समध्ये होतो. कारण इस्रायलमध्ये 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली की त्यांना सैनिकाची ट्रेनिंग मिळते आणि त्यांना मुलींना 2 वर्ष आणि मुलांना 3 वर्ष. आणि नंतर मग त्यांना दरवर्षी 30 दिवस 40 दिवस अशी ट्रेनिंग असते की त्यांनी ते विसरू नये त्यांचं जे शिक्षण घेतलेलं सैनिकी शिक्षण. तर मी आल्यानंतर सुरुवातीची जी युद्ध होती ती समोरासमोर होती, टँक आणि विमानं वगैरे वगैरे. पण हे जे युद्ध आहे ते हे युद्ध जेव्हा चालू झालं तेव्हा मला श्रीकृष्णाच्या चक्रव्यूहाची आठवण आली.
की ते सुदर्शन चक्र कृष्ण पाठवायचा कुठे हवा तिथे, हम्म, हम्म. तसंच हल्ली म्हणजे ते असतात इराणमध्ये आणि त्यांना जेरुसलेममध्ये बॉम्ब पाठवायचा आहे तर ते बरोबर पाठवू शकतात. ती मला आठवण आली की त्यावेळची जी अण्वस्त्र होती आपल्या पूर्वजांच्या वेळी, ती आता सुद्धा तशाच प्रकारची अण्वस्त्र निघालेली आहे. पण एकूण समाज म्हणून म्हणजे आता तिथं या युद्धाकडे कसं बघितलं जातंय? आता ही भावना आहे का की लवकर हे संपावं, लवकर हे सगळं मिटावं, शांतता पुन्हा लवकर प्रस्थापित व्हावी? आता हे रोजचं जे भयामध्ये जगणं जे आहे त्यातून बाहेर पडावं? त्यांचं काय आहे, त्यांना काही 2-4 वर्षांनी त्यांना लढाई करण्याची खमखम येते. तसं आता जर त्यांना सोडून दिलं तर ते 2 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा असंच करणार. तर ते इस्रायलचं असं मत आहे की यांना संपुष्टात आणलं पाहिजे, म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्यावर युद्ध चालू करणार. आणि विशेषतः आमच्या बॉर्डरवर जे आता इराण आमच्या बॉर्डरवर नाहीये, इराण आमच्यापासून खूप लांब आहे, त्याला या युद्ध करण्याची आमच्याबरोबर काही गरजच नव्हती. पण ते इस्लाम म्हणून ते त्यांच्या धार्मिक याच्यावर गेले आणि त्यांनी आमच्यावर युद्ध चालू केलं. तर हे जे हमास जे होतं गाझामध्ये, आता इथे हिजबुल्ला म्हणून आमच्या बॉर्डरवर जे हा देश आहे, लेबेनॉनला. त्या लेबेनॉनला. लेबेनॉन, हो, थँक्यू. तर त्या लेबेनॉनमध्ये म्हणजे एक सरकार वेगळं, त्यांचं तिथलं राजवट वेगळी, आणि हा हिजबुल्ला म्हणून एक सेपरेट त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनला इराण खूप मदत करायची आणि ते आम्हाला त्रास द्यायचे जास्त, कारण त्यांची आमची बॉर्डर जवळ होती, तर त्यांना जास्त इझी जायचं आमच्यावर अटॅक करायला. तर आता इस्रायलनी त्यांना पण बराचसा त्यांच्यावर अटॅक करून ते पण आता जरा थंड पडले. पण आता तुमची भावना तिथं सर्वसामान्य इस्रायलींची भावना काय की आता झालं ते बास झालं, खूप त्यांना आपण धडा शिकवला अशी आहे, आता शांतता प्रस्थापित व्हावी, का अजूनही म्हणजे ती खुमखुमी आहे ती इराणमध्ये किंवा हिजबुल्लामध्ये, तर ती पूर्णपणानं जिरवायची? म्हणजे किती पुढं सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय या युद्धाबद्दल आता या टप्प्यावर? लोकांना आता कंटाळाच आला होता की सारखी सारखी यांची अण्वस्त्र आमच्यावर फेकली जायची, बॉर्डरवर त्यांचे सैनिक असले तर त्यांना गोळ्या मारायचे, आणि शेवटी त्यांनी जे गाझामधले लोक ते असे बलोन्स घ्यायचे, फुगे, आणि त्या फुग्याच्या खाली बॉम्ब ठेवायचे आणि ते फुगा उडून आला गॅसचा की त्यांनी बॉम्ब फुटली जायचे. तर ते सुद्धा यांनी सगळं आता बंद करावं याच्यासाठी प्रयत्न केले आणि ते धडा शिकतील अशी आशा करूया. तुम्ही आता बोलताय ना, म्हणजे आता तुम्हाला खरं तर महाराष्ट्रातून इस्रायलला गेलाय, त्याला 70 साली तुम्ही गेलात, म्हणजे आता ऑलमोस्ट 56 वर्ष झाली, पण तुम्ही इतकं गोड मराठी बोलताय. तुम्ही मराठी तिथं त्रैमासिकही चालवलं, आणि म्हणजे अनुभव हा आहे आमचा की आमच्याकडून इथून मुंबईहून दिल्लीला गेला की तो नंतर जीभ त्याची वळत नाही धड मराठी बोलताना, तो तोंड वेंगाडत बोलतो. परदेशात गेला, अमेरिकेला गेला की मग तर काही विचारायची सोय नाही. म्हणजे आपण अमेरिकेत काही दिवस राहून आलोयचा इतका अट्टहास असतो ते कळावाचा की त्यांची मग भाषाही एकदम तशी आंगलाळलेली होऊन जाते. मला खूप नवल वाटतंय की 56 वर्षांनंतर सुद्धा तुम्ही इतकं छान, म्हणजे आता आम्हीही महाराष्ट्रात बोलणार नाही इतकं छान मराठी बोलताय. आता असं आहे की तुमच्याकडं तिथं तुम्हाला मराठी बोलण्यासाठी लोकही किती आहेत मला उरलेले माहिती नाही, पण तुम्ही कशी शाबूत ठेवली आहे तुमची मराठी इतकी छान? मला मराठीचं प्रेम आहे आणि मराठी भाषेत मी लिहितो. हे माझं कवितेचं पुस्तक एक प्रसिद्ध झालं मराठीमध्ये. अच्छा. नंतर दुसरं एक पुस्तक कवितेचं प्रसिद्ध झालं, आणि नंतर इस्रायलची हिस्ट्री याच्यासाठी, आणि आम्ही कसे भारतात आलो आणि पुन्हा तिकडे कसे गेलो याबद्दल मी एक पुस्तक लिहिलं. त्या भारतीय बेने इस्रायल समाज, इतिहास, परंपरा
आणि प्रवास हम्म, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. हम्म. ते माझ्या मुलाने हिब्रू मध्ये लिहिलं. अच्छा. मला म्हणजे मी जे काही सांगितलं ते हिब्रू त्यांचं फार चांगलं आहे. हम्म, आणि मग त्याचं ट्रान्सलेशन मी मराठीत नंतर ट्रान्सलेशन केलं. हम्म, आणि मी जेव्हा एकदा साताऱ्याला गेलो तेव्हा तिथे एक आमचे मित्र अरुण गोडबोले म्हणून हम्म, ते म्हणाले, नसेल तुमच्या पुस्तकाचं मी मराठीमध्ये भाषांतर करणार आणि तुम्हाला प्रिंट वगैरे करून पाठवणार. हम्म, तर त्यांनी हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये हम्म, ते त्यांनी मला तिकडून ट्रान्सलेशन आणि हे करून पाठवलं. हम्म, हम्म. तर मला मराठीबद्दल फार प्रेम आहे. मला कविता लिहिता येतात आणि मी मराठीमध्ये विचार करतो आणि मराठीमध्ये जास्त बोलतो. घरी मी आणि मिसेस जास्त मराठी बोलतो. हम्म. आणि आमची मुलं नातवंड त्यांना मराठी कळतं बरचसं, हम्म. पण त्यांना बोलता येत नाही. जेव्हा आता तुम्ही इस्रायलमध्ये गेलात, आता तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल झाले? म्हणजे आपल्या म्हणजे परंपरा तुम्हाला काही सोडाव्या लागल्या, काही नव्या आत्मसात कराव्या लागल्या? नाही, आमच्या आता इथे आल्यानंतर आमची जी मुलं आहेत त्यांनी ते शाळेत जातात, आर्मीत जातात. मग त्यांच्या ओळखी होतात दुसऱ्या मुलींशी, की त्यांचे आई वडील आलेत, समजा रशियाहून आले, कोण युरोपमधून आले, कोण अमेरिकेतून आले, कोण कुठून आले. तर त्या मुलांमध्ये ते मिसळले जातात. आर्मीमध्ये ते सोबत तिथे आर्मी करतात, त्याचं ट्रेनिंग घेतात 3 वर्ष. तर अशी मुलं, मग आता मला 4 मुलं आहेत. 1 मुलगी आणि 3 मुलगे. एकाने सुद्धा आपली भारतीय मुलीशी लग्न केलेलं नाहीये. म्हणजे तिचे आई वडील सुद्धा भारतातून आलेले असतील. एका मुलाने लग्न केलंय, तिचे आई वडील आले होते तिचे आई वडील आले होते मोरोक्को मधून. अच्छा. दुसऱ्याची एका मुलाने लग्न केलंय, तिचे आई वडील आले रोमेनियाहून, युरोपमध्ये. माझ्या मुलीने लग्न केलंय, तिचा नवरा आहे मोरोक्को मधून आलेला, अरब कंट्रीतून आले त्याचे आई वडील. आणि चौथ्यानी जे लग्न केलंय ते सगळं म्हणजे एक सुद्धा आमचा जावई किंवा तिन्ही सुना हम्म, भारतातून आलेल्या नाहीत. हम्म, इथे ते मिक्स असतं सगळं, हम्म. त्याच्या इकडनं त्याच्या तिकडनं. पण सगळे जीव, त्यामुळं आम्हाला काही वाटत नाही. नाही, पण सगळे ज्यू जरी असले तरी सुद्धा धर्म परंपरा ज्या आहेत त्या इथं म्हणजे इथं जेव्हा तुम्ही पाळत होतात, तर तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की अरे नाही, हे तर आपलं फार भारतीय होऊन गेलेल्या आहेत परंपरा, त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये धर्म परंपरांमध्ये बदल झाले? नाही, धर्म परंपरामध्ये बदल होण्याचं कारण आलं नाही. कारण आमचं जे बायबलचा धर्मग्रंथ आहे ना, तो कोणी कुठल्याही देशात गेला तरी त्यातूनच प्रार्थना करतात. हम्म, आणि त्याच्यामध्ये ज्या 10 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत ज्यू लोकांना, 10 कमांडमेंट्स, हम्म, तर त्या सगळ्या जो तो पाळतो. म्हणजे त्याच्यात काय म्हणजे फरक असं नाही. म्हणजे वेशभूषेत फरक होतो. कोण हे इंग्लिश लोक टाय मारून येतात, ते साधी लोक इकडनं युरोपमधनं आलेली ती तशी काही येत नाही. त्यामुळे तो फरक जाणवतो, पण असा धार्मिक काही फरक नाहीये. अच्छा. कधी जेव्हा कधी काळा गोऱ्याचा संबंध येतो. हम्म, 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 कारण काही काही लोक आले ते काळे दिसतात. आता इथिओपियन लोकांना घेऊन आले. हम्म, 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 इथिओपियामध्ये फार ज्यू धर्म पाळणारे बरेच लोक होते. हम्म, हम्म, हम्म. 1948 साली हा देश स्वतंत्र झाल्यानंतर बरेचसे स्वतःहून आले आणि बरेचसे जण त्यांना घेऊन आले इकडे. म्हणजे इस्रायलने त्यांना प्लेन पाठवले, हे गेले आणि तसे त्यांना पाठवलं इकडे. हम्म. त्यामुळं ते इथे जरी कुठल्या देशातून कोणी आला तरी त्याचा धर्म तोच, त्याच्या प्रार्थना त्याच. हम्म. पण फक्त हे ज्यू धर्मामध्ये इतर धर्मातून धर्मामध्ये प्रवेश करण्याची म्हणजे सोय सुविधा आहे दिलेली?
पण त्याला फार कठीण आहे. अच्छा. सहजासहजी हिंदू धर्मात सुद्धा कोणाला हिंदू करून घेत नाही चटकन. तसंच शिव धर्मामध्ये सुद्धा कुणी म्हणाल मी आता ते चर्च मध्ये गेला आणि ते पाद्रीने त्याला काय दिलं की तो झाला ख्रिश्चन. हा. असं नाही. इथे ज्याला ज्यू व्हायचा आहे त्याला गुरु करावा लागतो आणि तो गुरु सगळं ते बायबलचे जे काही कायदे कानून आहेत ते त्याला शिकावे लागतात आणि नंतर त्याची परीक्षा घेतली जाते आणि तो जर पास झाला तर त्याला ज्यू करून घेतात, नाहीतर त्याला पुन्हा सगळं अभ्यास करावा लागतो. अच्छा. म्हणजे धरून बांधून मुसलमान नाही. अच्छा. पण तुम्ही इथं होतात वयाच्या 24 वर्षापर्यंत, तेव्हा तुमचं नाव नोहा म्हशीलकर होतं. तर मग तुम्ही तिकडे म्हशीलकरच लावण्यामध्ये काय प्रॉब्लेम होता? तुम्ही का मागचं कर का सोडून दिलं बरं? नाही काय ते जरा आपल्याकडे कसं इंग्लिश जेव्हा होते तेव्हा माणसं त्यांची आडनावं नावं जरा वेगळी करायचे. तसंच इथे आम्ही आल्यानंतर पाहिलं तर ही इथली ज्यूइश नावं वेगळी आहेत. वेगळी म्हणजे थोडे प्रत्येकाने चेंजेस केलेले आहेत. तर आम्ही भारतात असतानाच आमचं नाव मस्सिल केलेलं आहे. अच्छा. त्यामुळे येताना माझ्या पासपोर्टवर वगैरे मस्सिल लिहिलेलं होतं. त्यामुळे ते मला इथे इझी गेलं. पुन्हा जाऊन चेंज करायला लागलं नाही. अच्छा. आणि बाकीच्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी मग तुम्ही तिथं गेलात, वय वर्ष होतं 24. तुम्ही सगळे सहकुटुंब आई वडील वगैरे असे गेला होतात का तुम्हीच गेलात पुढे एकटे? आणि मग तिथं एकटे गेलात तर मग तुम्ही केलं काय? म्हणजे तुम्हाला मुळामध्ये इथून सोडून जावं असं वाटलं का? म्हणजे कसं वाटलं? कोकणासारखं इतकं छान तुमचा सगळा भाग, तुमचं तळं, आणखीन सगळा इतकी छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणातून आपण जावं तिकडं एकट्यानेच, का वाटलं तुम्हाला असं? नाही काय, आम्ही जे आलो भारतामध्ये ते आम्ही तुमच्या आश्रयाला आलो. आमचा देश गमावला आणि आम्ही. पण असं आहे ना की आता या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. 3000 वर्षांपूर्वी जेव्हा आले तेव्हा त्याला की तुम्ही आश्रयाला आलात वगैरे असं म्हणण्याला काही म्हणजे अर्थ नाही. हे तुमचीच भूमी होती, तुमचीच भूमी होती, तुमचाच देश होता, तुमचाच महाराष्ट्र होता. नाही तरी सुद्धा ते जेरुसलेम याची आम्ही प्रार्थना करतो दररोज, त्याच्यामध्ये जेरुसलेमचं नाव घेतलं जातं. नंतर वर्षातून आमची जी काही सण येतात त्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो की पुढल्या वर्षी परमेश्वरा मला जेरुसलेम मध्ये असू दे. अच्छा. कारण ते धार्मिक भावना ही प्रत्येकाच्या मनात असते आणि प्रत्येक वेळी आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या देशात जायला पाहिजे. आता सुद्धा इस्रायल झाल्यानंतर इथे एक सरकारने संघटना तयार केली आणि ती वेगवेगळ्या देशातल्या लोकांना त्यांचं तिकीट भरून सगळं भरून त्यांना इथे घेऊन येते. अच्छा. म्हणजे अजूनही आवक सुरू आहे, अजूनही येणं सुरूच आहे. अजूनही आहे. ते कशासाठी की इथे आम्हाला सैनिकांची जरूर आहे. तर त्यावेळेला हे सगळे यंगस्टर येतात, कोण येतात, तर ते त्यांना इथे ज्यू म्हणून आम्ही म्हणजे त्यांना मिठी मारून घेतो आणि त्यांचं कर्तव्य काय तर ह्या देशाचं संरक्षण करायचं आमच्या बरोबर. तर मी सुद्धा सुरुवातीला आर्मी केली आणि मग दर वर्षा 40 दिवस जायचे. तर प्रत्येकाच्या मनात भावना असते की माझा देश, माझं राष्ट्र. आणि आता सुद्धा की सगळेजण जातात आर्मीमध्ये, त्यांना एकदा ट्रेनिंगचं हे आलं की सगळे जातात. आणि ही स्वदेश भावना जी आहे ना ही फार ज्वलंत आहे. आमचा देश आता सुद्धा मरायला तयार असतात सगळे की आपण असं हे करत नाही बाबा इथे मागे राहायचं की कुठे काय. त्यांना लहानपणापासून त्यांना स्वदेश भावना जागृती असते. म्हणजे आपण सगळे एक आहोत. असं नाही की हा हिंदू, हा मुसलमान, हा असं काही नाही. सगळे आपण ज्यू आणि हे आपलं राष्ट्र,
याच्यासाठी आपण जगू आणि याच्यासाठी मरू. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर मग सैन्याची नोकरी झाल्यानंतर मग तुम्ही काय काय नोकरी केलीत तुम्ही? का तुम्ही व्यवसाय केलात? मी तुमच्याकडे मुंबईहून जेव्हा भारतातून आलो तेव्हा मी इलेक्ट्रिशियन होतो, म्हणजे इलेक्ट्रिकल सुपरवायझर. तिथे आमच्या मामांची कंपनी होती, त्या कंपनी कॉन्ट्रॅक्टर होते, जे दस्तूर अँड कंपनी, इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर. अच्छा. तर त्यांची कंपनी होती, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असायचे जिकडे तिकडे टाटा बिर्लाच्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये. तर मी सेंच्युरी रेऑन त्यांचं होतं तिकडे कल्याणच्या पुढे शहाड म्हणून. हो हो हो. त्या सेंच्युरी रेऑन त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असायचे. तर तिथे मी त्यांच्याकडे काम करून मग मी सुरुवातीला वायरमन झालो, मग सुपरवायझर झालो. आणि तो ट्रेनिंग घेतल्यानंतर इस्रायलला आल्यानंतर सुद्धा मी सुरुवातीला आर्मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि नंतर मी इस्रायली टीव्ही मध्ये लाइटिंग मॅनचं काम केलं. अरे वा. त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे स्टुडिओमध्ये आमची काय लाइटिंग वगैरे काय असतं, कसं असतं ते. लाइटिंगच होतो मी. तर तिथे मी 33 वर्ष काम केले इस्रायली टीव्ही मध्ये. अरे वा. बर. इथे पण त्यांचे चॅनल्स आहेत. तर ते चॅनल 1 मध्ये होतो आणि कंटिन्युअस 33 वर्ष काम केलं पेन्शनला निघेपर्यंत. आता मी 80 वर्षाचा झालोय. पण आता तुमच्याकडे बघितल्यावर ना, आता तुम्ही एकदम म्हणजे तुम्ही आता भारतीय वाटतच नाही, तुम्ही आता एकदम तिकडचेच वाटायला लागलेले आहात दिसण्यामध्ये तरी. ते वरून असेल पण आतून हृदयामध्ये मी भारतीय आहे. खरं आहे. आता तुम्ही भारताबद्दलच्या गोष्टी सांगतात आहे. तिथे गेल्यावर भारतातली कोणती अशी गोष्ट होती जी तुम्ही खूप मिस करत होतात किंवा अजूनही करता, आणि त्यातूनच मग मायबोलीचा जन्म झाला का? इथे आम्ही आलो म्हणजे ते सुरुवातीला जे लोक आले ते युरोपमधून आले आणि त्यांनी इथे आल्यानंतर त्यांचे न्यूजपेपर सुद्धा सुरू केले, दैनिक सुरू केली. मग त्यांच्या भाषेमध्ये ते सांगायचे आता नवीन आलेल्यांचे काय हक्क आहेत, आपल्याला काय मिळायला पाहिजे. राईट्स ऑफ द ओले, ओले म्हणजे न्यू इमिग्रंट. तर तसं मी बघितलं की यांचे पेपर आहेत, रशियन लोकांचे रशियामधून पेपर निघतात, कुठले म्हणजे साप्ताहिक निघतात, कुठले मासिक निघतात. आणि आमचे सगळे आलेले, आम्ही त्यावेळेपासून आलेले साधारण 40-50 हजार मराठी भाषिक होतो इकडे. आणि म्हटलं आपल्याला कळत नाही यांचे काय कायदे कानून नवीन झाले, काय झाले. तर मग आम्ही म्हटलं आपण सुद्धा एक मासिक काढूया, मासिक किंवा त्रैमासिक. सुरुवातीला मी त्रैमासिक काढलं आणि माझ्याबरोबर काही भगिनी होत्या, त्या शाळेच्या प्रिन्सिपॉल, एक फ्लोरा सॅम्युअल म्हणून बाई होत्या, आणि त्या दुसऱ्या काही भगिनी, काही बंधू, असे आम्ही 7-8 जण मिळून मायबोली नावाचं एक मासिक काढायचं ठरवलं. पण ते सुरुवातीला त्याच्यामध्ये आम्ही न्यू इमिग्रंट्सचे जे काही हक्क आहेत, कुणाला काय मिळायला पाहिजे, तर तुम्हाला जर माहित नसेल तर कधी कधी ते गाळायचे तुमचं. तर त्या भावनेनं आम्ही चालू केलं आणि मग त्याच्यात गोष्टी, थोड्या कविता आणि मनोरंजन वाटावं म्हणून आणखी आम्ही त्याच्यामध्ये मटेरियल टाकलं. सुरुवातीला इथे काही प्रिंटिंग प्रेस वगैरे मराठीमध्ये कठीण गेलं. मग आम्ही हाताने लिहायचे, हस्ताक्षरात लिहायचे, काय त्याचं प्रसिद्ध करायचं असेल ते, आणि मग त्याच्या फोटोकॉपीज काढून त्या सगळ्यांना वाटायचे. आणि मग प्रेसमध्ये गेलो की ते त्यांना आम्हाला 1000 कॉपी सुद्धा करून द्यायचे. आणि मग नंतर आमचे एक मित्र मेहत्रे म्हणून आहेत, विवेक मेहत्रे, ठाण्याचे. विवेक मेहत्रे ठाण्याचे. तर त्यांना आम्ही एक वर्षी आम्ही काय करायचं, मराठी भाषिक म्हणून वर्षातून एकदा आम्ही एक दिवस साजरा करायचे, महाराष्ट्र दिन. बर. तर त्या दिवशी आमचे सगळे इस्रायल मधून जे मराठी भाषिक आहेत ते यायचे, एका हॉलमध्ये आम्ही जमायचे आणि तिथे एक आम्ही मराठी कलाकार घेऊन यायचे महाराष्ट्रातून. तर मेहत्रेंना एक वर्ष आम्ही इथे घेऊन आलो आणि त्यांनी चांगला कार्यक्रम केला
आणि मग ते म्हणाले तुम्ही हाताने लिहायचं किंवा टाईप करायचं, नंतर कॉम्प्युटर्स आले, पण तरी सुद्धा ते एवढं इझी नव्हतं. ते म्हणाले तुम्ही मला पाठवत जा तुमचं सगळं मटेरियल, मी तुम्हाला मासिक तयार करून पाठवणार. तर ते नंतर त्यांनी आम्हाला ते मासिक छापून वगैरे पाठवायचे. आम्ही पैसे द्यायचे अर्थात. तर ते त्यांनी सगळं आम्हाला खूप मदत केली. आणि आता दुर्दैवानं मायबोली मासिक बंद पडलंय. मगाशी जेव्हा भारती तुम्हाला विचारत होती तुम्ही काय मिस करता, तेव्हा तिला असं अपेक्षित होतं की तुम्ही इकडचं पाणीपुरी मिस करतोय, वडापाव मिस करतोय वा, वा, वा. वगैरे, असं नाही मोदक miss मिस करत. करतोय असं काहीतरी तुम्ही म्हणाल, तर ते तुम्ही सांगितलंच नाही नाही, तिला. नाही. इथे सॉरी, इथे आहे ना लोकांनी बाजारामध्ये अशी काही काही दुकानं काढली. तिथे जाऊन आम्ही भेळपुरी खाऊ शकतो, पाणीपुरी खाऊ शकतो, पण सगळ्याच ठिकाणी नाही. अच्छा. जिथे जास्त भारतीय लोकांची राहायची आहेत, राहणारी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी बाजारामध्ये हे सगळं तयार केलंय. अच्छा. आणि पूर्वी असं नव्हतं, तर इंडियाचे पदार्थ आम्हाला मिळायचे नाही इकडे. डाळ, भात, चवळ्या वगैरे हे ते, तर ते हल्ली सगळं मिळायला लागलंय. कळलं ना? तर काही काही पदार्थ मग इथून प्लेन तर एक दिवस आड इंडियाला प्लेन जातो, तर मग जे जाणारे ते तिकडून घेऊन येतात पदार्थ. आणि मी तिकडे गेलो की मग एकदा मला आमचे विवेक मेहत्रे ठाण्याला, ते नेहमी भेटतात आणि चला इकडे तिकडे, पण एका हॉटेलमध्ये ते घेऊन गेले, तिथे सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ होते. मोदक लाडू होते, करंज्या होत्या आणि अनारस होती. वर्षात कधी जा, कारण बरीचसे मराठी भाषिक आमचे कमी झाले आणि काही स्वर्गवासी सुद्धा झाले, तर आता बंद केलं. पण आम्ही वर्षातून एकदा. मिस काय करताय पण तुम्ही? मिस काय केलं मायबोली बंद झालं म्हणून ना? जेव्हा तुम्ही इस्रायलला गेलात तेव्हा, मुंबई महाराष्ट्र सोडून गेलात तेव्हा सगळ्यात मिस काय केलं? नाही, आता हे मला मासिक आणि दैनिक हे वाचायची सवय होती ना, तर ते दिवाळी अंक खूप वाचायला आवडायचे. आणि ते मग दिवाळी अंक आले की मग ठेवायचे आणि महिने वाचत राहायचं. तर ते कमी झाले. पण मग आम्ही अधूनमधून मग मुंबईला यायला लागलो टुरिस्ट म्हणून, कारण मला सुदैवानं मला मिसेस मिळाली, ती एलाल कंपनीत एअरलाईन मध्ये काम करायची. अच्छा. तर ती ऑफिसमध्ये, तर त्यांना वर्षातून एकदा फ्री पास मिळायचं एलालचं, एलाल एअरलाइन्स. तर मग मी चान्स घ्यायचा आणि मुंबईला चल, अमेरिकेला जाऊया, इंग्लंडला जाऊया, म्हटलं कधीतरी तिकडे पण जाऊ. पण दरवर्षी आम्ही मुंबईला एक फेरी मारायचे. त्या पण मराठी? तिचा जन्म झाला कराची मध्ये 46, आणि मग मुंबईत आली ती. आणि मराठी तिला एवढंच येत नाही, तिला जास्त इंग्लिश येतं, पण ती समजते आम्ही काय बोलतो ते. आणि आम्ही जास्त मराठीचा उपयोग करतो आमच्या नातवंडांच्या समोर. काय बोलायचं असेल तर नातवंडांच्या विरुद्ध त्यांना तुम्ही मराठीत बोलायला लागला की त्यांना ती काहीतरी कोड सांकेतिक भाषेत तुम्ही बोलताय. एक्झॅक्टली, बरोबर ओळखलं. ती मग बोलतात, तुम्ही मराठीत कशाला बोलताय. होदू हा शब्द भारतासाठी वापरलेला आहे, कारण आपण इंडिया वगैरे बोलतो. अच्छा. पण हे पूर्वीच्या काळी इंडियाला होदू हा शब्द होता हिब्रू मध्ये. तर तो त्यांनी तसाच ठेवलाय. आणि हिब्रू भाषेमध्ये जेव्हा भारताचा हे करताना उल्लेख येताना ते होदू असं म्हणतात. अच्छा. आता तुमची आमची फार मैत्री झाली आहे. मोदी दोनदा येऊन गेले, तेव्हा आम्ही त्यांना सगळे भेटायला गेलो, त्यांचा सत्कार केला. अच्छा.
आणि त्यांनी आता त्यांनी सुद्धा पण ते कौतुक लिहून केलं ना, मायबोली तुम्ही काढता त्याचं त्यांनीही कौतुक केलं होतं ना. घे. हो हो, हम्म, स्टेजवर सांगितलं इथे मायबोली मासिक निघतं. हम्म. आम्हाला अभिमान वाटला. पण एकूण जे इस्रायलमध्ये जे भारतातून ज्यू गेले त्यात म्हणजे बहुतांश महाराष्ट्रातनंच गेले ना, की आणखीन म्हणजे एवढ्या संख्येनं भारताच्या इतर भागातनं नाही आहेत कुणी गेलेले. नाही नाही, गेले पण नाही जास्त. आम्ही जे आलो, आमचे पूर्वज हम्म, ते कोकणाच्या अलिबागच्या जवळ एक नवगाव म्हणून गाव आहे ना, तिथे त्यांची ती बोट लागली. हो. म्हणजे त्यावेळचे मच्छवे म्हणा, आता बोटी कुठे तेवढ्या नव्हत्या. तर तिथून आमची सुरुवात झाली, नवगाव पासून. हम्म, आणि मग ते हळूहळू त्यांच्या कुटुंब वाढत गेली. मग कोण तिथल्या तिथे पण बरेचसे आहेत. आणि तिथूनच सगळ्यांनी आमची आडनावच घेतली, ती त्या भागामधून घेतलेली आहे. हम्म, नवगावकर, आवासकर, कळलं ना, ही हम्म. नावं त्या लोकांनी तिथून घेतली. मग पुढे ते गेले, मग मशाळला गेले मशाळकर, त्याच्या पुढे गेले तळकर. हम्म, अशी ही नावं आम्ही तिथूनच घेतली. हम्म, हम्म. आणि जास्त महाराष्ट्रातून म्हणजे आमचं मूळच महाराष्ट्रातून. नाही पण जरी म्हणजे कोण अहमदाबाद, हां, तिथनं अहमदाबादला वगैरे गेले, पण मुख्य गेले ते सगळे म्हणजे जे भारतातनं गेलेल्या जूनपैकी जवळपास 90% महाराष्ट्रातले असतील जे इस्रायलमध्ये आले हो ते. हो हो, हम्म, 90%. हम्म. म्हणून आम्ही इथे महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि कलाकार बोलवतो. आणि मराठीमध्ये त्या दिवशी आम्ही सगळं फक्त मराठी बोलतो. 1 मिनिट. हम्म. महाराष्ट्र आता दिन. किती जण आहेत साधारण बोलणारे, मराठी बोलणारे? फारच कमी झालेत, पण तरी सुद्धा आहेत. काउंट करायला प्रॉब्लेम आहे, पण पण एक 8-10 हजार असतील. हा? 8-10 हो, हजार. सहज अच्छा, सहज. अच्छा. आणि तिथे राहतात पण सगळे एका भागामध्ये, की तिथे एकमेकाशी बोलू शकतील, भेटू शकतील. हम्म. तर इथे अशदोद म्हणून एक गाव आहे, तिथे खूपसे मराठी भाषिक आपले राहतात. अच्छा. दिमोना म्हणून एक गाव आहे, तिकडे पण खूप मराठी बोलणारे राहतात. सर, इस्रायलचा उल्लेख आल्यानंतर महत्त्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे मोसादचा. म्हणजे म्युनिचच्या अटॅक नंतर आपण बघितलं असेल कसं मोसादनं हे केलं. नंतर परवा खामेनींना मारताना पण मोसादची महत्त्वाची भूमिका होती. किती ताकद आहे मोसादची आणि किती इंटेलिजन्स आहे त्यांचं. आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये होते तुम्हाला वाटलं नाही का तुम्ही मोसादमध्ये जावं किंवा तुमच्या मुलांना मोसादमध्ये पाठवावं, असं काही वाटलं नाही का? ते काय, ते आर्मीमध्ये आपण गेलो की ते ठरवतात तुम्ही कशात कुठल्या याच्यामध्ये काम कराल. तर मुलांना पण काही मुलांना हे बघूनच माहित असतं की मला इथे जायचं आहे, एअरफोर्स मध्ये जायचं आहे, कोण बोलतो मला नेव्ही मध्ये जायचं आहे. तर मग ते त्यांची परीक्षा घेतात आणि सिलेक्ट करतात त्यांना. तर तसं मला वाटलं नाही की मी असं याच्यात जाईन, कारण ते एवढं काही इझी नसतं. आणि एक बरेचसे पुस्तकं वगैरे वाचली आहेत त्याच्यावर, हेरगिरीवर. तर म्हणालो की हे आपल्याला जमायचं नाही. सर, आता विषय निघालाच आहे मोसादचा, तर मी थोडंसं त्याला पुढे घेऊन जातो. इस्रायल बोला. क्षेत्रफळाने छोटा देश आहे, इराणच्या तुलनेत तर अजूनच छोटा देश आहे. तुमच्या चहूबाजूने तुम्ही कायम 24/7 इस्रायल युद्धातच राहता असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण तुम्हाला लगेच लेबनॉन आहे, हिजबुल्ला आहे, तुम्ही यांच्याशी सतत लढत असता. पण ह्या इस्रायलींना कशाची भीती वाटते नेमकी, की ते घाबरतच नाहीत कशाला? की एवढा मोठा इराण आहे, तर कुठल्याही क्षणी आपल्या एवढ्या छोट्या देशाला काही करू शकतं, किंवा बाजूचे सगळे इस्लामिक राष्ट्र तुमच्या बाजूला, त्यांनाही तुम्ही घाबरत नाही, इराणला घाबरत नाही, घाबरतात कशाला इस्रायली? इस्रायली लोक कशालाच घाबरत नाही. इवन आता अमेरिका आणि हे सोबत युद्ध करतायत, पण इस्रायलला हवं तिथे जाऊन बॉम्ब टाकतो. मग अमेरिकेवर त्यांचं तेल कशाला फोडलं तुम्ही तेलांच्या खाणी. हे डेअरिंगबाज माणसं आहेत. आणि नाही, खरं तर मला असं म्हणायचं होतं की त्याच्या प्रश्नामध्ये थोडं सुधारणा करायला पाहिजे.
आणि असं विचारलं पाहिजे की इस्रायली मुली किंवा बायका कुणाला घाबरतात, कारण पुरुष कुणाला घाबरत असतील घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. हे तर आहेच. आणि त्या मुली पण सुरुवातीला जायच्या ट्रेनिंगला आर्मीच्या, तर त्यांना रेग्युलर कामं द्यायची ऑफिसमध्ये किंवा टेलिफोन हे ते अशी कामं. पण मग त्यांनी हे केलं की आम्हाला सुद्धा टँकवर काम करायचं आहे, आम्हाला वैमानिक व्हायचं आहे. आणि आता त्या मुली पण ते त्या ह्याच्यामध्ये असतात. एक टँकमध्ये एक मुलगी पण गेली. हम्म. तर हे जे समहक्क जे आहेत ना, ते त्यांना हवे असतात. हम्म. आणि नवरा पण घाबरतो. मसिलजी, खरं तर तुम्ही 1970 सालापासनं इस्रायल या देशाची प्रगती पाहताय आणि टेक्नॉलॉजी म्हणा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप प्रगती केली आहे. तर ती प्रगती तुम्हाला काय वाटतं, कशामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये या देशाने इतकी प्रगती केली, जेव्हा की सतत युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतं? एक जरा थोडा कठीण प्रश्न आहे, पण इथे आल्यानंतर घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि ते असताना इथे त्यांनी ज्या कंपनी काढल्या तर त्या सगळ्या आर्मीची संबंधित. मी पण सुरुवातीला आलो तर आर्मी इंडस्ट्रीजमध्ये काम करत होतो. तिथे सगळ्या जी माणसं येतात आणि ते जो येतात त्या या भावनेनेच येतात, किंवा आमची मुलं सुद्धा, त्यांना इंडियन गार्डन्स पासून देशाभिमान शिकवला जातो. त्यांना दर स्वातंत्र्य दिनाला त्यांना परेड काढतात, त्यांना झेंडे हातात देतात. त्यामुळं हे जे स्वदेशी भावना जी आहे ना यांची, ही फार म्हणजे प्रबळ असते. पारसी समाज आणि ज्यू समाज इस्रायलमधनं जे आले, हे समाज हजारो मैलावरनं आले, पण त्यांनी इथली संस्कृती, इथली भाषा घेतली. पण आज मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांना इथली मराठी नकोय. इस्रायलमध्ये जेव्हा हिब्रूचं संजीवनी दिली, तेव्हा तिकडे काय कंपल्सरी गोष्टी करण्यात आल्या होत्या, निर्बंध घालण्यात आले होते शिकण्यासाठी, ते आम्हाला इथे मराठी परप्रांतीयांना शिकवण्यासाठी घालावे असं तुम्हाला वाटतं? नाही, आमचा प्रश्न वेगळा होता. कारण जो इथे आला, ही जी इथली हिब्रू भाषा आहे ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं प्रत्येकाला ती भाषा शिकलीच कंपल्सरी. आता समजा नवीन माणसं इथे आली, न्यू इमिग्रंट, तर त्यांना इथे नागरिक म्हणून राहायचं आहे, तर त्यांना हिब्रू शिकायला पाहिजे. आता ही नवीन माणसं आलेली, ते कुटुंब येतात, मग त्यांना नोकरी शोधून त्यांना पैसे, तर सरकार त्यांच्या कुटुंबाला 6 महिने वर्ष मदत करते. मग त्याला नोकरी करायची जरूर नाही, मात्र त्यांनी हिब्रू शिकलं पाहिजे. तर काही जण सकाळचे हिब्रू शिकतात, म्हणजे 8 ते 12, आणि काही जण कामावर जातात, तिथून आले की 4 ते 8 असे त्यांना क्लासेस ठेवलेले आहेत. त्यामुळं त्यांना कंपल्सरी. आणि तुम्ही जाल जर बसमध्ये, तर तुम्हाला तिकीट मागायचं आहे त्या कंडक्टर जवळ, तर तो त्याला काही कळणार नाही, आणि इंग्लिश येऊन सुद्धा तो बोलणार नाही, कारण त्याला पाहिजे की तुम्ही हिब्रू मध्ये बोलाल. त्यामुळे इलाजच नसतो. तुम्ही दुकानात जाल, कुठे जाल, काय जाल, हिब्रू हिब्रू हिब्रू. मग कसं तोडकं मोडकं तरी बोलायलाच लागतं. एक इंडियन माणसाची गोष्ट सांगतात की तो आला आणि त्याला हिब्रू येत नव्हतं, मग तो कामावर गेला, आणि 4ला त्यांची फॅक्टरी सुटल्याबरोबर सगळेजण धावले आणि बसमध्ये बसले आणि बस गेली, आणि हा तिथे जातोय आणि बघतो तर त्याची बस गेली, आणि हा न्यू इमिग्रंट, त्याला काय बरोबर कळत नव्हतं. मग तो एक माणूस समोर आला, त्याला म्हणाला की आणि बस गनी, म्हणजे मी माझी बस गेली असं त्याला सांगायचं होतं. आणि तो उलटा सुलटा काहीतरी बोलला. ती सगळ्यांना सांगतात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इथल्या.
इस्रायल ज्या पद्धतीनं अमेरिकेवर आत्ता आम्हाला बघताना अवलंबून दिसतो या सगळ्या युद्धामध्ये, तर खरंच इस्रायलसाठी अमेरिकेवर किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वावर, जे स्वतः सांगतात की माझा निर्णय वाऱ्याच्या लहरीवरती बदलतो किंवा क्षणार्धात बदलतो, त्यांच्यावरती अवलंबून राहणं सोयीस्कर आहे? इस्रायलला परवडणार आहे? ते जरी तसे बोलले तरी त्यांना वागताना जरा कठीण जाणार. कारण अमेरिकेमध्ये आमचे खूप ज्यू लोक आहेत. आम्ही इथे 7 मिलियन ज्यू आहोत इस्रायलमध्ये, पण जवळजवळ 25-30 मिलियन अमेरिकेमध्ये आहेत, संपूर्ण अमेरिकेत. तर त्यांना त्याच्याबद्दल पण विचार करायला लागतो की हे सगळे ज्यू आपले वोटर्स आहेत, तर आपण इस्रायलला मदत केली नाही तर मग कसं होईल, काय होईल, हा सुद्धा त्यांना विचार करावा लागतो. आणि इस्रायल इंडिपेंडन्स डे आहे, म्हणजे इंडिपेंडन्स स्टेट आहे, त्यामुळे ते स्वतःला जे काही चांगलं तेच करतात. आपल्या गप्पांमध्ये, महाराष्ट्राविषयीच्या गप्पांमध्ये 2 गावांची नावं तुमच्या तोंडून आली. त्या गावांची स्थिती 1970 साली कशी होती ते ऐकायला आम्हाला आवडेल. एक म्हणजे तुमचं स्वतःचं गाव तळा, आणि दुसरं शहाड, म्हणजे सेंच्युरी रेवान आणि सेंच्युरीच्या उद्योगांबद्दल ते आजही ओळखलं जातं. या 2 गावांबद्दल सांगा. आता तळा आम्ही आता सोडून आता खूप वर्ष झाली ना, आणि तरी सुद्धा ते तळ्याबद्दल मला खूप अभिमान आहे. कारण C.D. देशमुख ते होते आपले संरक्षण हे अर्थमंत्री. बघा, मला तुम्ही म्हणताय मराठी चांगला आहे, पण आता मध्ये मध्ये काही काही शब्द विसरतो. तर C.D. देशमुख तिकडे वगैरे, तर ते तिथे राहत असताना आमच्या घराच्या थोडंसं पुढल्या भागामध्ये ब्राह्मण आळी होती. तर आम्ही शाळेत असताना ती मुलं, मी सगळे आम्ही एकत्रित असायचे, आणि ते जसे शुद्ध मराठी बोलायचे त्याचा मी सुद्धा त्यांच्या बरोबर शुद्ध मराठी बोलायला शिकलो. म्हणजे त्या मुलांना, म्हणजे घरूनच ते मुलं मराठी त्यांचं चांगलं असायचं. आणि ते गाव आता खूप सुधारलंय. पहिल्यांदा ते साधं शहर होतं, आता ते तालुका झालाय, तळा तालुका. माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. आणि विशेष म्हणजे आता हे फेसबुक वगैरे निघालेत ना, त्यांनी एकमेकाशी फार चांगला कॉन्टॅक्ट राहतो, आणि त्यांच्यामध्ये काय काय ते प्रसिद्ध करतात ते मला वाचायला मिळतं. मी जवळजवळ 5 की 6 वर्षापूर्वी तळ्याला गेलो होतो, आणि तिथे माझी शाळा पाहिली, आणि सगळी मित्रमंडळी भेटली. पण तेव्हा हे फेसबुक वगैरेचे नव्हतं, ते नंतर झालं. तर त्यामुळं माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. तर शहाड बद्दल म्हणाल तर शहाडमध्ये आम्ही कुर्ल्याला राहायचे, आणि तिथून रोज सकाळी ट्रेन पकडून आम्ही शहाडला जायचे. तर तिथे सेंच्युरी रेयॉन, ते बिर्लाची कंपनी, त्यांनी त्याचं चांगलंच केलं. आणि तिथे विशेष म्हणजे बिर्ला मंदिर, ते मंदिर आहे कृष्णाचं, पण ते त्याला बिर्ला मंदिर ते म्हणतात. तर त्या बिर्ला मंदिर मध्ये खूप छान ते त्यांनी, म्हणजे पैसेवाले ते आपले बिर्ला, त्यांनी खूप छान मूर्ती बांधलेली तिथे ठेवलेली. तर तिथे आम्ही जायचे, आणि तिथून काही जण जायचे हाजी मलंग. तर मी तिथे कामाला असताना आमच्याकडे बरीचशी त्या आजूबाजूच्या गावातली माणसं काम करायची. ती म्हणाली, साहेब एकदा हाजी मलंगला चला. म्हणलं, काय हाजी मलंग, आम्ही मुसलमान नाही आहोत. असं काय म्हणाले. नाही नाही, डोंगर फार छान आहे, चढताना मजा येते. तर ते मला एकदा घेऊन गेले सुट्टीच्या दिवशी. तर ती मला आठवण आहे तिकडली. आणि नंतर काय गेलं नाही. शेवटी असं आहे की तुम्ही कुठेही जेव्हा नव्या ठिकाणी जाता, बाकीच्या गोष्टी तर मॅनेज होऊ शकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मैत्र. आणि 24 हे वय असं आहे की जेव्हा शाळेचे, कॉलेजचे, नोकरीचे, ज्या वयामध्ये तुमची मैत्री आणि इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, अटॅचमेंट खूप असते अशा लोकांबरोबर, त्यांना सोडून जाणं हे माझ्या मते सगळ्यात चॅलेंजिंग जर काही असेल तर ते असेल.
तर तुम्हाला त्यातनं तुम्ही कसे बाहेर आलात, का तुम्हाला अजूनही मिस काय करता तर ते मित्र, त्यांच्याबरोबरच्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या, का तुम्हाला तिकडं असे मिळाले की त्याची उणीवच नाही भासली, लगेचच प्रेमात पडलात, लग्न केलं? नाही काय आहे, इथे एक भाषेचा पण प्रॉब्लेम पडतो. म्हणजे मला हिब्रू येतंय, त्यांना पण हिब्रू येणार, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी आपल्याला आपल्या त्या मित्रांमध्ये होत्या, त्या इथल्या मित्रांमध्ये नाही. आणि इथे नेहमी काय बोलायचं, काय सगळं हे सगळं स्वदेशी भावना. आता वॉर होणार आहे, आता ते तिकडे ते झालं, हे सगळं असं मुंबई सारख्या गप्पा नाही बाबा, चला आपण सिनेमाला जाऊया, कुठलं एक पिक्चर बघू, काय करू. इथे वेळ नाही कोणाला पिक्चर बघायला जायला. आणि इथे पिक्चर घरात लागतायत ना, आता टीव्ही आलेत, त्यामुळं ते काही गरज पडत नाही. पण तुम्ही या महाराष्ट्रात मुंबईला आणि त्या सगळ्या ओझ्यांना सोडून जी काही आहेत तिथली ती, आणि मग तुम्हाला इथं पुन्हा ते मित्र, ते पिक्चर, ती चौपाटी, तो वडापाव, ती पाणीपुरी, ते शहाड, असं सगळं मग करायला मिळेल. हो हो. आता काय झालंय माहिती का, हे आता युद्ध झाल्यापासून डायरेक्ट प्लेन नाहीये मुंबईला. अच्छा. पूर्वी आठवड्यातून 2-3 प्लेन जायचे मुंबईला, आणि मग तिकडून दिल्लीवरून कुठले प्लेन परत यायचे, कुठलं काय. तर आता आम्हाला यायची फार इच्छा आहे, पण इथे प्लेन नाहीये. तर म्हटलं उलट सुलट काय काय माणसं जातात, म्हणजे ते इथिओपियावरून किंवा दुसऱ्या अरब राष्ट्रातून इथून जातात सौदी अरेबियाला, सौदी अरेबियाहून इंडियाचं प्लेन पकडतात. पण ते आम्ही त्या मार्गाने जायत नाही. आम्ही डायरेक्ट प्लेन सुरू व्हायची वाट बघतोय. आम्हीही वाट बघतोय डायरेक्ट प्लेन सुरू व्हायची, जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये याल. एक खूप छान वाक्य ऐकलं होतं सर, की एका माणसाला तुम्ही अस्खलित मराठी बोलायला शिकवा आणि त्याच्या मनामध्ये मराठी प्रेम रुजवा. तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी तो मराठी विसरणार नाही, आणि मराठी अमर राहील की नाही याची चिंता कोणाला भेडसावणार नाही. तुमच्या रूपानं आज ते वाक्य खरं होताना आम्ही पाहतोय. आणि हीच मराठी भाषा, हीच मराठी माती विश्वबंधुत्वाची याचना करत असते, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे म्हणत. त्यामुळे सगळ्यांचीच ही अपेक्षा आहे की हे युद्ध लवकरात लवकर थांबावं आणि जगाचं रहाटगाडगं पुन्हा एकदा पूर्वपदावर यावं. आपण कट्ट्यावर आलात, तुमचा सगळा प्रवास आमच्यासोबत शेअर केलात, त्याबद्दल मनापासून आभार. मी सुद्धा तुमचे आभार मानतो. तुमच्या बरोबर चर्चा करायला मला फार बरं वाटलं. खूप खूप आभार सर, आज तुम्ही कट्ट्यावर आलात त्याबद्दल. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.